नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट कोणत्याही राजाची नाही, कोणत्याही चमत्काराची नाही, पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेली आहे. एकदा एक माणूस खूप अस्वस्थ होता. त्याच्याकडे सगळं होतं, काम, पैसा, घर, लोक, पण तरीसुद्धा मन शांत नव्हतं. दररोज तो सकाळी उठायचा, कामावर जायचा, परत यायचा आणि पुन्हा तेच चक्र. त्याला वाटायचं, आयुष्य म्हणजे फक्त एवढंच आहे का? एक दिवस खूप थकून तो शहराच्या बाहेर गेला. कोणताही उद्देश नाही, कोणतीही योजना नाही. तो चालत चालत एका लहानशा नदीकाठी येऊन बसला. नदी शांतपणे वाहत होती. तिचा आवाज खूप हलका, पण मनाला शांत करणारा होता. तो माणूस नदीकडे पाहत राहिला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, नदी कुठेही थांबत नाही, पण कुठेही घाईही करत नाही. तिला कोणीतरी थांबायला सांगत नाही, कोणीतरी पुढे जायला भाग पाडत नाही. तरीसुद्धा ती सतत पुढे जात राहते. त्या क्षणी त्याला एक गोष्ट समजली. आपण आयुष्यात खूप वेळा स्वतःवरच ताण देतो. कधी मागच्या गोष्टींसाठी, कधी भविष्यासाठी, पण वर्तमानात जगायला विसरतो. नदीने त्याला काही सांगितलं नव्हतं, पण तिने त्याला खूप काही शिकवलं होतं. थांबू नकोस, पण स्वतःवर ओझही टाकू नकोस. तुझ्या गतीने पुढे जात राहा. तो माणूस उठला आणि परत गेला. त्याचं आयुष्य एका दिवसात बदललं नाही, पण त्याची दृष्टी बदलली. आणि कधीकधी दृष्टी बदलणं हेच खरं बदल असतं. मित्रांनो, निसर्ग आपल्याला मोठमोठ्या आवाजात शिकवत नाही, तो शांततेतून शिकवतो. फक्त आपण थोडा वेळ थांबून ऐकायला तयार असायला हवं. आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच शांत, विचार करायला लावणाऱ्या आणि जीवनाशी जोडलेल्या कथा ऐकायच्या असतील तर इनसाइट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.